नमस्कार, मी दीपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाली। आषाढी एकादशी स्पेशल आपली ही थालीची रेसिपी असणार आहे। यात मी चटणी, भाजी, कढी, शाबू वडे तसंच झटपट बनणारा डोसासुद्धा बनवलेला आहे। बनवायला खूप सोपी आणि तासाभरात हे सगळं तुम्ही बनवू शकता। कसं बनवतात चला मग पाहूया। मग सर्वप्रथम इथं मी 1 कप वरईचे तांदूळ किंवा भगर काही म्हणू शकता ते घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये पाव कप इतकं मी शाबू घेतलेला आहे। हे सगळं आपण एकदम छानपैकी धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ चोळून घ्यायचं म्हणजे एकदम छान ह्यातला स्टार्च जो आहे तो निघतो। मी अशा पद्धतीने चोळून ह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि पाणी घातलं की हे एक 20 मिनिटासाठी आपण भिजत ठेवूया। जोवर आपलं वरईचं तांदूळ भिजतं तोवर आपण इथं हिरवी मिरचीचा ठेचा बनवणार आहोत। हा जो ठेचा आहे तो आपल्या बाकीच्या सर्व पदार्थांमध्ये आपण वापरणार आहोत आणि त्याच्यामुळे हे एकदम छानपैकी मिरच्या भाजून याचा ठेचा बनवून घेऊया। तर इथं मी मिरच्या जे आहेत ते भाजून तयार करते। थोडंसं एकदम छान मऊ असं झालं की मग आपण हे मिरच्या जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर इथं आपली मिरच्या भाजल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे। तसंच चवीनुसार मीठ घातलेलं आहे। थोडंसं आपण इथे शेंगदाणे जे आहेत ते भाजून ह्याच्यामध्ये घालणार आहोत। मग त्यासाठी थोडेसे शेंगदाणे तुम्ही तेल घालून सुद्धा भाजू शकता किंवा असंच भाजलं तरी चालतं। थोडेसे शेंगदाणे मी भाजून तयार केलेलं आहे। तेही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि एकदम मस्त आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसर ठेवलं तरी पण चालतं। तर इथं आपला हा ठेचा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे। तर मी एका वाटीमध्ये हे जे ठेचा आहे ते काढून घेते। हा जो ठेचा आहे बाकी सर्व पदार्थांमध्ये आपण वापरणार आहोत। तर इथं आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे। ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ठेचा बनवलेला होता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं अर्धा कप दही घातलेलं आहे। ह्याचा आपण ताक किंवा मठ्ठा बनवून घेऊया। उपासाचा कढीसुद्धा म्हणू शकता। म्हणजे काय होईल की त्यातलं जे तिखट ह्या ताकामध्ये उतरतं आणि ते प्यायला खूप मस्त लागतं। नक्कीच तुम्ही ह्या एकादशीला ट्राय करा। तर आपलं हे एकदम छानपैकी फिरवून तयार झालेलं आहे। आता मी ह्याला एका भांड्यामध्ये काढलेलं आहे। तुम्हाला कितपत पातळ आवडतं त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। ह्याला मी जिऱ्याचा तडका देते। तर एका पॅनमध्ये मी एक अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। ते एकदम छान तडतडलं की मी ताकामध्ये वतून घेतलेलं आहे। म्हणजे एकदम छान असं प्यायला मस्त लागतं। तुम्ही पण नक्कीच ट्राय